सध्या मी आहे मुंबईतल्या सर्वात अत्याधुनिक अशा क्रूज टर्मिनलवर आणि या अत्याधुनिक क्रूज टर्मिनलवरची पहिली क्रूज आता मार्गस्थ होते आहे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरनं। आज या पहिल्या क्रूजला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। देशातलं हे पहिलं अत्याधुनिक क्रूज आहे। इतकंच नाही तर आशियातलं सर्वात मोठं क्रूज टर्मिनल हे आता मुंबईत असणार आहे। जवळपास 10,000 नागरिक हे दररोज या ठिकाणाहून प्रवास करू शकणार आहे। लांब पल्ल्याच्या क्रूजला या ठिकाणी थांबा सुद्धा मिळणार आहे। इतकंच नाही तर 555 कोटींचा व्यवहार 555 कोटींचं एक कंत्राट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वात मोठी उपलब्धी असणार आहे ही मुंबईकरांसाठी की 555 कोटींचं कंत्राट दिल्यानंतर आता पहिली क्रूज सध्याचं आपण बघतो आहोत की इथून मार्गस्थ होते आहे। जवळपास 70 इमिग्रेशन पॉइंट्स हे या क्रूज टर्मिनलसाठी देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता आपण बघतो आहोत की आशियातलं हे सर्वात मोठं क्रूज टर्मिनल हे आपण बघतो आहोत मुंबईतलं आणि या ठिकाणी आपण ही पहिली क्रूज ही मार्गस्थ होताना बघतो आहोत। कॅमेरामन नरेश सह मनीषा पाठक, झी 24 तास, मुंबई।